सुद्धा ओबीसी भरती एक परिषद औरंगाबाद त्याने मला या परिषदेला बोलवलेलं शासन पूर्णपणे खोटं होतं. जो 2 सप्टेंबरचा जो GR निघालेला त्या 2 सप्टेंबरच्या GR मध्ये सांगण्यात आलेला की मराठा संगीत व कुणबी मराठा यांना कुणबी म्हणून संबोधण्यात यावं. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं सर्टिफिकेट असेल ते सगळेजण आता कुणबी या कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात आला. त्याच्यामुळे कुणबी जे असणारे 100 असतील तर आता ते असणारा 1000 झाले असते. त्याच्यामुळे 900 वाढली अशी असणारी परिस्थिती. अशा ह्या परिस्थितीमध्ये जर आपण आमदार बघितले तरी सर्व आमदार कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी अशाच कॅटेगरीचे आहेत आणि त्याच्यामुळे ओबीसी यांचं म्हणणं असं आहे सत्ता कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांच्या हातामध्ये असल्यामुळे रिक्रुटमेंट म्हणा किंवा शासकीय सर्व्हिस मध्ये म्हणा किंवा आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेमध्ये जे काही राजकीय आरक्षण आहे किंवा ज्याचं असणारं जे काही आर्थिक आरक्षण जे आहे हे सगळं मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांनाच मिळणार, आम्हाला काहीच मिळणार नाही. सत्ता असल्यामुळे ते दादागिरी करते आणि म्हणून ओबीसी संघटना ज्या आहेत समूह जो आहे तो असं म्हणतोय शासनाने 2 सप्टेंबरचा काढलेला GR हा त्यांनी मागे घ्यावा. दुर्दैवाने मी असं म्हणून ओबीसीच्या वतीने कोर्टामध्ये लढतात त्यांना वकिलाने सल्ला व्यवस्थित दिलाय असं मला वाटत नाही. याचं कारण की याच औरंगाबाद बेंच मुंबई हायकोर्टामध्ये ते औरंगाबादमध्ये बसतं. त्यांनी एक निर्णय दिलेला आहे कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी यांना सरसकट कुणबी म्हणून संबोधता येणार नाही. हा निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अपील दाखल करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाने सुद्धा औरंगाबाद हायकोर्टाचा निर्णय जो आहे तो ग्राह्य धरला आणि सर्व कुणबी मराठा कुणबी यांना कुणबी म्हणून संबोधता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हटलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर जे काही मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे पहिल्या याच्यामध्ये असणारा माझ्या दृष्टीने हा निर्णय लागल्यानंतर शासनाला निर्णय घेता येतो, GR काढता येतो असा अजिबात असणार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा तर एकतर असेंब्लीने रद्द केला पाहिजे किंवा पार्लमेंटने रद्द केला पाहिजे आणि याच्या जागी नवीन असणारा
कायदा केला पाहिजे तरच त्याच्यानंतर येतो. हा मुद्दा कदाचित असाच मुंबई हायकोर्टामध्ये याचिका लवकर मांडला तर ते अशा किंवा आताच्या स्थितीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये कुणबी मराठा मराठा कुणबी ओबीसी सोडून सोडलेल्यांचं नुकसान आहे असं आम्ही आता जिल्ह्यांना अधिकार दिले त्याने सोडून त्यांना समझोता करण्याचा अधिकार आम्ही दिलेला आहे. त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी समझोता होणार नव्हता. स्वतःच्या बळावर आता ते सनातन विद्यार्थ्यांचा आणि मनोवादी आणि आपला पूर्णपणे शाहू फुले आंबेडकर चळवळीचा लढा त्याचा लढा आपण असा या सनातन आणि मनोवादी विचारसरणी आहे त्याच्या विरोधातला असणारा लढा आहे. त्याच्यामुळे असणारं जिथे वैचारिकच बोलत नाही त्या सर्व सत्तेचा गुंतवणूक असतात काहीच अर्थ नाही. जमायत पण काय सत्तेचा मार्ग जो आहे तो मोठा आहे. म्हातारांनी जे लक्षात ठेवावं की भाकरी जर पलटली नाही तरतून जात तसं राज्यसभेमध्ये असतात सत्ता तरतून गेलेली आहे. बदलायचं असेल तर मतदारांनी बदललं पाहिजे. असं म्हणत लोकांनी धक्का दिला पाहिजे. आम्ही पक्षाकडे मतदान नसतं. पक्ष फक्त उमेदवार उभे करेल त्याला मतदान द्यायचंय ते मतदारांनी द्यायचं. भाकरी करत न करत याचा निर्णय मतदारांनी घ्यायचा आहे. आणि ते दारू न पिता महात्मा गांधीचा वापर न करता जात आणि धर्म न बघता त्यांनी ठरवायचंय की भाकरी करतलेली आहे की नाही. करतलेली असेल तर फेकून द्यावी लागते. मतदार या बघितला पाहिजे. त्याच्यामध्ये बरेच बघत असेल चला थँक्यू सगळेजण आभारी. चांगलं आहे जेवढा रस्त्यावरती तेवढा चांगला आहे. त्याचं स्वागत केलं पाहिजे. पण ओबीसीने ठरवलं पाहिजे की त्या राजकीय पक्षाने जरांगे पाटील याला पाठिंबा दिलेला आहे किंवा हा 2% जयाचा निषेध केलेला आहे त्या पक्षांना या स्थानिक स्वराज्य
मतदान करणार नाही हा ओबीसी हा मुद्दा केला. कोकणातला कुंभी हा अगोदरपासून सरळ होतो. अगोदर कुंभी प्रमाणपत्र जे आहे त्यांचं म्हणणं असं आहे की 2004 पर्यंत कोकणातल्या ओबीसी 2004 नंतर त्यांनी चांगली गोष्ट काढावं त्यांनी मोर्चा काढावा आणि त्यांनी जर रद्द झालं तर ते आमदाराच्या घरावरती मोर्चा काढता येईल याचा त्यांनी खुलासा करावा. इंडिया आघाडी जी आहे त्या इंडिया आघाडीने पुन्हा असं केली असेल त्या ठिकाणी मागतो 19% ते असायला करू शकतात. या 19% असाव्या दलित आता राजकीय पुढारी बिहारमध्ये त्यांच्या बरोबर नाही. आणि त्याच्यामुळे हे 19% मतदान इंडिया आघाडीच्या विरोधात जात आहे का हा खरा प्रश्न आहे. तेजस्वी यादव यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल कमतरता ही कमतरता त्यांनी काढली पाहिजे. ते कमतरता त्यांनी भरून काढली नाही तर मग इलेक्शन मध्ये दलित समूह काय करतो याच्याकडे मग असताना लक्ष लागेल. आहे आजच्या स्थितीमध्ये तो इंडिया आघाडीकडे वळताना मला काही दिसत नाही. बिहार मधला जो काही दलित वर्ग आहे तो इंडिया आघाडी बरोबर वळताना मला काही दिसत नाही. प्रयत्न केले तर ते माझ्या मागप्रमाणे मागणी आहे फुले शाहू आंबेडकर त्या विद्यार्थी संघटने करण्याचा निर्णय केला आहे. त्याच्याबद्दल त्यांनी मला कल्पना आहे त्या प्रमाणात करतात. मला वाटतं 2 दिवसामध्ये 1 दिवसामध्ये आपल्याला अशी जी कोर्सेस आहेत सगळे विद्यार्थी इंडिया आघाडी यांच्या बरोबर बसते तर इंडिया आघाडीचे चान्सेस वाढतात सरकार राहील. तर इंडिया आघाडी ह्या विद्यार्थ्यांबरोबर बसली नाही त्यांना फक्त बसण्याची शक्यता आता विद्यार्थ्यांच्या संघटनेची माझी जवळची आहे.
मी असं म्हणून तिथल्या सरळ हा एक, अं, वर्गीकरणासाठी वापरून घेण्यात आलं त्याचे ते आणि आता काही उपयोगात राहिलं नाही. त्याच्यामुळे असं जे सरकार दिल्लीत आहे आरक्षण त्यांना वारंवार हा जो सनातनी वर्ग आहे आणि मनुवादी जो वर्ग आहे त्याला दाखवत राहणं की आम्ही असं मनुवादी आहोत, सनातनवादी आहोत. त्याच्यामुळे एकाला कोणाला तरी ते उभं करतात आणि असं करतात. त्याच्यानंतर हरियाणामध्ये जे काही घडलं पुन्हा नावाच्या सर्व सर्व पुरुष अधिकाऱ्याला टॉर्चर करून त्याला सर्व सुसाईड करण्यामध्ये भाग पाडतो. हा मला वाटतं एक संदेश आहे त्या मागासवर्गीय आय एस अधिकाऱ्यांना, IPS अधिकाऱ्यांना की आतापर्यंत त्यांना असं वाटत होतं आपण आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम झालेलो आहोत आणि त्यामुळे आपल्याला आता कोणी हात लावू शकत नाही, अत्याचार करू शकत नाही. तो पुढा ह्यांनाही आता या सगळ्या परिस्थितीला तोंड द्यावं लागेल त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जे दलितांवरती मागासवर्गीयांवरती अत्याचार आपल्याला की आता ह्या उत्तर असलेल्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आपल्याला दिसत आहे. थँक्यू. चला. आज सुद्धा BCS भरती एक परिषद औरंगाबाद त्याने मला या परिषदेला बोलवलेलं शासन पूर्णपणे खोटं जो 2 सप्टेंबरचा जो